एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. अंश व छेदात 4 मिळविल्यास अपूर्णांक 3/5 येतो. तर तो अपूर्णांक कोणता? 2017 सालच्या पेपर क्रमांक 2 साठी आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. ठीक आहे. तर बघा आता काय करायचं, या ठिकाणी अंश आणि छेद आपल्याला माहित नाही. मग आपण काय करूयात, अंश जो आहे समजा अंश जो आहे तो आपण x मानूया, तो x मानू. ठीक आहे. मग समजा आता काय म्हणतो की अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. मग अंश जर त्याचा x असेल तर छेद कसा असला पाहिजे, x अधिक 6 असला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. अंश व छेदात 4 मिळवल्यास, पुन्हा काय केलेलं आहे, आता अंशामध्ये 4 मिळवलेला आहे आणि छेदामध्ये 4 मिळवलेला आहे. आणि मिळवल्यानंतर काय होतं, तर अपूर्णांक 3/5 येतो, म्हणजे 3/5 येतो, बरोबर. 3 अंश आणि खाली 5 येतो. ठीक आहे. तर तो अपूर्णांक कोणता, तर हा अपूर्णांक कोणता आहे, अशा प्रकारचं उदाहरण हे आपल्याला सोडवायचं आहे. मग या ठिकाणी बघा काय झालेलं आहे, x अधिक 4 झालेला आहे आणि या दोन्हीची जर बेरीज केली तर मित्रांनो या ठिकाणी 10 होतं. बघा मग काय करायचं, x अधिक 4 छेद x अधिक 10 केलेला आहे आणि बरोबर 3 अंश छेद 5 केलेला आहे. मग आता काय करूयात, यानं तिरकस गुणाकार होईल. बघा मित्रांनो तो कसा होणार आहे, तर या ठिकाणी x अधिक 4 याला काय करावं लागेल, या 5 ने गुणावं लागेल, बरोबर. x अधिक 10 याला 3 ने गुणावं लागेल. ठीक आहे. मग 5 1 5 5x झालं आणि 5 20 अधिक 20 झालेले आहेत मित्रांनो. त्यानंतर बघा 3x अधिक 30 झालेले आहेत. ठीक आहे. मग आता काय करायचं, x जे आहे इथं x आहे, इथं x आहे, हे आपण बरोबर चिन्हाच्या एका बाजूला करून घेऊया आणि बाकीचे सगळे अंक, बाकीच्या सगळ्या संख्या ह्या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला करून घेऊया. मग बघा या ठिकाणी 5x आणि इकडलं 3x जे आहे ते इकडे आल्यानंतर वजा 3x होतं मित्रांनो, बरोबर. या ठिकाणी 30 आणि इकडलं 20 आलं, इकडे झालं वजा 20. आता 5 मधून 3 गेले, खाली राहिले 2x, बरोबर. 30 मधून 20 गेले, खाली किती राहतील मित्रांनो, तर खाली राहतील 10 आणि x बरोबर किती होणार आहे बघा, 10/2. मग बे 1 बे 5 10, म्हणजे x बरोबर काय आलेला आहे, ते आलेला आहे 5 आलेला आहे. ठीक आहे. काय आलेला आहे, ते आलेला आहे 5. मग बघा आता काय सांगितलेलं आहे आपल्याला, तो अपूर्णांक कोणता, म्हणते तो अपूर्णांक कोणता. मग आपल्याला अंश जो आपण मानला होता तो काय होता, x होता, म्हणजे या ठिकाणी 5 आलेला आहे. ठीक आहे. छेद कसा आहे, तर अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. मग 5 अधिक 6 बरोबर किती झाले, 11 झाले, म्हणजे 5 अंश छेद 11 हे याचं उत्तर येणार आहे. आणि हे उत्तर कुठं आहे रे, तर हे उत्तर पर्याय क्रमांक 2 5 अंश छेद 11 हे आहे. याच्यानंतर पुढचं उदाहरण पाहूयात. खालीलपैकी योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या कोणत्या. अ आहे 8:15. तर बघा पहिली जोडी आपण लिहून घेऊयात, 8:15. मग 8:15 मध्ये काय दिलेलं आहे, 31 अंश छेद 4 दिलेला आहे. त्यानंतर बघा ब आहे ते 12.5 दिलेलं आहे मित्रांनो, 12.5. ठीक आहे. 12.5. मग 12.5 ला 1250 छेद 100 दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर दिलेला आहे 28.25. मग 28.025 आणि ड काय आहे, तर ड आहे 10.3 अंश छेद 5 बरोबर 103 छेद 5 आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी 8:15 हे बरोबर आहे का, हे या ठिकाणी बघूयात. मग बघा 4 1 4 4 7 28. बघा 4 7 28 उरले किती मित्रांनो, 3 उरले. मग उरल्याला जे आहे ते काय करायचं, अंश ठिकाणी लिहायचं आणि छेद जशास तसा. ठीक आहे. मग
7.3 म्हणजे 7.8 हे कसं आहे हे बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा काय म्हणतो 12.5. मग आपल्याला बघितलं की अशा प्रकारचे संख्या असल्यानंतर खाली किती आहे रे, खाली 100 आहे म्हणजे 2 शून्य आहे. मग काय करायचं, संख्या जशाच तशी लिहून घ्यायची आणि या ठिकाणी उजवीकडून डावीकडे जायचं. खाली किती 2 शून्य, मग 2 अंक बघायचे 1 2, या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं म्हणजे 12.50 आलं म्हणजे 12.5 आलं. हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. आता बघा 28.25. आता 28.25 लिहित असताना काय करतो, आता 28.250 अशा प्रकारे किंवा 28.25 अशा प्रकारे आपण 28.25 लिहित असतो. मात्र या ठिकाणी 28.025 म्हणजे हे चुकीचं आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर 5 आणि 10 यांचा गुणाकार केला तर तो किती झाला, 10 5 50, 50 अधिक 3 छेद 5 केलं म्हणजे या ठिकाणी 53/5 येणार आहे. मग हे सुद्धा पर्याय काय आहे, चुकीचा आहे मित्रांनो. आता आपल्याला या ठिकाणी अ आणि ब हा पर्याय कुठे दिसतोय बघा, तर या ठिकाणी बघा पर्याय जर बघितला फक्त अ आणि ब बरोबर आहे. हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे मित्रांनो. म्हणजे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक ए हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूया. 2/7 व 3/5 या दोन संख्याच्या दरम्यानची सर्वात मोठी संख्या पर्यायापैकी कोणती आहे. आता बघा या ठिकाणी 2/7 लिहिलं आणि 3/5 लिहिलेलं आहे. आता या दोन्हीच्या दरम्यानची काढायची म्हणल्यानंतर काय करावं लागेल मित्रांनो, तर अगोदर मधली संख्या काढून घ्यावी लागेल. मग मधली संख्या कशी काढायची, तर ती बघा 2 अधिक 3 अंशांशाची बेरीज करायची आणि छेदाची बेरीज करायची. ही किती झाली, 3 आणि 2 मिळून होतात 5 आणि 7 आणि 5 मिळून होतात 12. मग आता 5/12 याच्या जवळचे अपूर्णांक आपल्याला पाहायचे आहेत. ते कोणते आहेत बघा, याच्या जवळचे जे अपूर्णांक आहेत ते आहे 5/9 आणि दुसरा येतो 4/11. ठीक आहे. मग आता याच्यातील काय विचारलेलं आहे, सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला विचारलेला आहे. मग सर्वात मोठा अपूर्णांक करताना बघा 11 5 55 केलेला आहे आणि 9 चौक 36 केलेला आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा 55 मोठा आहे का 36 मोठा आहे मित्रांनो, साहजिक कसं आहे 55 मोठा आहे. म्हणजे 55 मोठा आहे म्हणजेच या ठिकाणी 55 हे उत्तर कुठं आलेलं आहे तर 5 ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे उत्तर आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी 5/9 हा अपूर्णांक कसा आहे, मोठा आहे. आणि 5/9 हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. 11/14, 13/18, 27/31, 19/24 आणि 17/19 या संख्या तर त्याप्रमाणे लावल्यास पहिली संख्या कोणती, बघा पहिली संख्या कोणती अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. मग आता आपल्याला दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे हे काढायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि ती संख्या काय होणार आहे, ती सर्वात अगोदर येणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 11/14, 13/18, 27/31, 19/24 आणि 17/19 अशा प्रकारे दिलेले अपूर्णांक लिहून घेतलेले. ठीक आहे. आता काय करायचं बघा, जे अपूर्णांक आहेत या अपूर्णांकातील अंश आणि छेद याच्यामधला आपण फरक बघूयात. आता या ठिकाणी 11 आहे, खाली आहे 14, याच्यामध्ये दोन्ही मधला जो फरक आहे तो किती आहे मित्रांनो, 3 आहे बघा. त्यानंतर 13 आणि 18 याच्यामध्ये फरक किती आहे, तो आहे 5. 27 आणि 31 याच्यामधील जो फरक आहे तो किती येतो, तो येतो 4 मित्रांनो. त्यानंतर 19 आणि 24 याच्यामधला जो फरक आहे तो येतो 5 आणि शेवटचा जो अपूर्णांक आहे 19 आणि 17 या दोन्ही मधला फरक जो आहे तो किती आहे, 2 आहे मित्रांनो. ठीक आहे. आता काय करायचं बघा, दिलेला जो अंश आहे त्या अंशाच्या ठिकाणी काय करायचं, 1 शून्य लिहून घ्यायचं. प्रत्येक अंशाच्या ठिकाणी 1 शून्य लिहून घ्या. घेतलं का, घेतलं. आता या फरकानं काय करायचं, याला भागायचं. फरकानं काय करायचं, भागायचं. मग 3 1 3, 3 त्रिक 9, खाली किती उरलेले आहेत, उरलेले आहेत 2. त्यानंतर या ठिकाणी झाले 20, मग 3 संग 18 दशांश दिलं. त्यानंतर बघा
पुन्हा किती उरलेले आहेत, पुन्हा 2 उरलेले आहेत, मग पुन्हा 3 संग 18 दिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा 5 1 5, 5 2 10, 5 2 10 झालेला आहे. खाली उरलेले आहेत 3 झाले 30, पुन्हा 5 1 30 26 आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर या 4 बघा मित्रांनो 4 1 4, 4 7 24 उरले 3 झाले 30, 4 7 28 उरले 2 झाले 20 आणि 4 5 20. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 5 1 5, 5 3 15 उरले 4 झाले 40, 5 8 40 आणि त्यानंतर बे 1 बे 8 16 आणि बे 5 10 म्हणजे या ठिकाणी आलं 85. ठीक आहे. 85 आलं, 38 आलं, या ठिकाणी 67.5 आलं, या ठिकाणी 26 आलं आणि या ठिकाणी येतं 36.6 आलं. मग याच्यातील सर्वात लहान जो अपूर्णांक आहे तो आपल्याला ठरवता येणार आहे. मग या ठिकाणी सर्वात लहान उत्तर कोणतं आलेलं आहे तर ते 26 हे आलेलं आहे मित्रांनो. आणि 26 याचा जो अपूर्णांक आहे तो कोणता असणार आहे तर तो 13/18 असणार आहे. आणि तो कुठं आहे तर तो बघा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे 13/18 आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा अपूर्णांक या घटकावरती 2013 ते 2024 पर्यंतच्या ज्या काही टीईटी परीक्षा झालेल्या आहेत या परीक्षेसाठी कशा प्रकारची उदाहरणं आलेली आहेत त्याचं स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि अशाच प्रकारची उदाहरणं ही आपल्याला या पुढील परीक्षेसाठी सुद्धा येतील, त्यासाठी सुद्धा याचा आपल्याला बराचसा फायदा होणार आहे. तर बघा 2021 सालचा हा जो प्रश्न आहे तो काय आहे, विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेदला किंवा 2/5 पट रक्कम आलोकला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम विनाला दिली असेल तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळाली असेल. बघा मित्रांनो अगदी काही सेकंदामध्ये हे उदाहरण सोडवता येतं. काय करायचं तर बघा आपल्याला या ठिकाणी वेदला रक्कम किती दिलेली आहे रे तर वेदला या ठिकाणी 7/18 रक्कम दिलेली आहे मित्रांनो. त्यानंतर आलोकला जी रक्कम दिलेली आहे ती किती आहे तर आलोकला जी रक्कम दिलेली आहे ती आहे 2/5. त्यानंतर सानियाला 3/8. बघा सानिया हिला 3/8 रक्कम दिलेली आहे. आणि विना हिला किती रक्कम दिलेली आहे मित्रांनो ती दिलेली आहे 6/11 पट रक्कम दिलेली आहे. आता काय करायचं बघा अगदी सोपं आहे मित्रांनो. काय करायचं हे जे 7 आहे वरचं जे 7 आहे किंवा दिलेल्या अपूर्णांकामध्ये वरचा जो अंश आहे या सर्व अंशाला काय करून घेऊयात आपण 0 देऊन घेऊयात. ठीक आहे. हे 0 दिलं आणि आता या छेदानं काय करायचं आहे त्याला भागायचं आहे. बघा मग 18 1 18, 18 2 36, 18 त्रिक 54, 18 त्रिक 54. आता 70 मधून 54 गेले किती उरले मित्रांनो बघा 6 आणि 16 उरले. मग 16ला भाग जातो का भाग जात नाही म्हणून 0 दशांश दिलं आणि या ठिकाणी एक 0 दिलं 160 झाले. मग 18 1 18 36, 18 3 54, 18 4 72, 18 5 90, 18 6 88, 18 7 26, 18 18 44 म्हणजे या ठिकाणी परत 18चा भाग बसतो आणि या 160 मधून 44 गेले. आता काय करूयात आपण 1 दशांशापर्यंत भाग देऊन पाहूया. ठीक आहे. म्हणजे वेदला 3.8 पट रक्कम वेदला मिळालेली आहे. आता आलोकला पाहूयात. बघा 5 1 5, 5 चौक 20 म्हणजे आलोकला 4.0 रक्कम मिळालेली आहे. त्यानंतर 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 उरले किती मित्रांनो 6 उरलेले आहेत 60 झाले तर ते 56 म्हणजे 3.7 भाग हा सानियाला भेटलेला आहे. आता या ठिकाणी बघा 11 1 11, 11 5 55 खाली उरलेले आहेत 5 या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं. त्यानंतर 5ला भाग जात नाही म्हणून 5च्या पुढे 0 देऊयात. किती झाले 50 झाले. मग 11 चौक 44. आता बघा या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाचा भाग जो आहे तो मिळालेला आहे. तो किती आहे रे तर बघा आता या ठिकाणी वेदचा जो भाग आहे हा किती आहे 3.8 आहे. त्याच्यानंतर आलोक 4 आहे. सानियाला 3.7 आहे आणि विनाला
5.4 आहे। मग या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वात कमी काय म्हणतं तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळाली तर या ठिकाणी बघा मित्रांनो 3.7 ही रक्कम सर्वात कमी आहे आणि ती कुणाला भेटलेली आहे ती सानियाला भेटली। म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 सानिया हे असणार आहे। आता याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात। खालीलपैकी योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या कोणत्या? अ आहे 75/4 बघा 75/4 19.5 किंवा 19 ठीक आहे 19.5। दुसरी जी जोडी आहे ती काय आहे 25.5 आहे बघा किती आहे 25.5 आणि 25.5 ला काय दिलेलं आहे 25,550 भागिले किंवा छेद 100 बघा काय दिलेलं आहे 25,550 छेद 100 दिलेला आहे। ही दुसरी जोडी आहे। तिसरी जोडी काय आहे तिसरी जोडी आहे 12.25 म्हणजे 12.250 आणि चौथी जोडी आहे 10.3 अंश छेद 10 बरोबर 103/10 ठीक आहे। आता या ठिकाणी आपण पाहूया ठीक आहे बघा या ठिकाणी आता शेवटचं आपण पाहूयात 10.3/10 व या ठिकाणी काय असतो 10चा गुणाकार केला तो झाला 100 अधिक 3 103/10 म्हणजे हे बरोबर आहे मित्रांनो। त्याच्यानंतर या ठिकाणी काय केलेलं आहे 12.25 दिलेला आहे 12.25 मग हा 12 हा पूर्ण भाग झाला हा पाव भाग झाला म्हणजे 12.25 हे सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा 25,550 आता ज्या वेळेला छेदस्थानी अशा प्रकारे 10 100 1000 अशा प्रकारे संख्या दिलेल्या असतील त्यावेळेला काय करायचं मित्रांनो तर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं ठीक आहे किंवा भाग घालायचा। भाग घालण्याची सोपी पद्धत काय आता या ठिकाणी किती शून्य आहेत एकच्या पुढे 2 शून्य आहेत मग वरच्या अंशामध्ये जी संख्या आहे ही संख्या काय करायची लिहून घ्यायची आणि 2 शून्य आहेत म्हणून 2 अंक सोडून डावीकडे काय करायचा दशांश चिन्ह द्यायचा म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे 225.50 हे होणार हे याचं रूपांतर होणार आहे। मग तिसरं काय म्हणतं तिसरं म्हणजेच दुसरं काय म्हणतं 25.5 मग या ठिकाणी बघा 225.25 आहे मग हे 25.5 होतं का होत नाही म्हणजेच या ठिकाणी हा पर्याय कसा आहे रे हा चुकीचा पर्याय आहे बघा मित्रांनो। मग आता या ठिकाणी 75/4 बघूया याचं 19.5 होतं का तर बघा 4 1 4 4 1 4 किती उरले 3 उरलेले आहेत 4 8 32 झाले मित्रांनो 32 झाल्यानंतर किती उरलेले आहेत 3 उरलेले आहेत। मग आता 3 ला 4 न भाग जात नाही म्हणजे भाग कितीचा बसला रे भाग 18चा बसलेला आहे मग 18चा पूर्ण भाग बसलेला आहे पुन्हा 3 बाकी उरलेले आहेत आणि खालचा 4 म्हणजे हे सुद्धा 19.5 झालेला आहे। मग आता हे बरोबर आहे मग अ क आणि ड हा पर्याय कुठं आहे तर बघा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे। या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झाली आहे तर या ठिकाणी अ क ड हा पर्याय बरोबर आहे। 2/7 आणि 3/5 या दोन संख्याच्या दरम्यानची लहान संख्या खालील पर्यायापैकी कोणती आहे? आता काय करायचं मित्रांनो बघा 2/7 2/7 आणि 3/5 याच्या मधली संख्या विचारलेली आहे ठीक आहे। मग काय करायचं तर बघा या ठिकाणी अंशांशाची बेरीज करून घ्यायची आणि छेदाछेदाची बेरीज करून घ्यायची। मग या ठिकाणी अंशांशाची आणि छेदाछेदाची बेरीज करून घेऊयात। या ठिकाणी बेरीज या ठिकाणी बेरीज किती झाली 5/12 झालेला आहे ठीक आहे 5/12 झालेला आहे। मग 5/12 याच्या जवळचा अपूर्णांक जर बघितला तर तो कोणता आहे तो 4/11 आणि 5/11 ठीक आहे 4/11 आणि 5/11। आता आपल्याला काय विचारलेलं आहे रे तर याच्यातील लहान संख्या कोणती आहे हे विचारलेलं। मग आता याच्यातील लहान संख्या ठरवत असताना काय करायचं बघा हा छेद कसा आहे छेद सारखा आहे म्हणजे ज्याचा अंश लहान आहे ती संख्या कशी असणार आहे लहान असणार आहे म्हणजे 4/11 हे कसं असणार आहे हे लहान असणार आहे 5/11 पेक्षा आणि 4/11 हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2 आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2
राहील मित्रांनो, विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेदला किंवा 2/5 पट रक्कम विजयाला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम वीणाला दिली असेल तर सर्वाधिक रक्कम कोणाला दिलेली असेल. आता या ठिकाणी काय विचारलं आहे मित्रांनो, सर्वाधिक रक्कम कोणाला दिलेली असेल. जसं आपण पहिलं गणित सोडवलं त्याचप्रमाणे सोडवायचं. आता दोन प्रकारे सोडवता येतं, ठीक आहे. एखादी रक्कम समजा म्हणून सुद्धा आपण ती रक्कम घेऊन सोडू शकतो. जसं की समजा या ठिकाणी आपण समजा ती रक्कम 100 आहे असं म्हणून सुद्धा ती रक्कम आपल्याला सोडवता येते. परंतु आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी शॉर्ट पद्धतीचा अवलंब करावा लागेल, जेणेकरून आपला वेळ हा जास्तीत जास्त काय होणार आहे, वाचणार आहे. मग काय करायचं, विशिष्ट रक्कम आहे, रक्कम दिलेली काय दिलेली नाहीत, मग काय करायचं, डायरेक्ट अपूर्णांक जो आहे तो लिहून घ्यायचा मित्रांनो. आता या ठिकाणी वेद आहे, वेदचा जो अपूर्णांक आहे तो कोणता आहे, 7/18 आहे. त्यानंतर विजय आहे, बघा विजय आहे, विजेला किती रक्कम भेटलेली आहे, विजेला 2/5 रक्कम भेटलेली आहे. नंतर सानिया आहे, सानियाला जी रक्कम भेटलेली आहे ती आहे 3/8 आणि वीणा हिला जी रक्कम भेटलेली आहे ती किती आहे, 6/11 आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं मित्रांनो, आपण सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक अंशाला एक 0 ठेवून देऊयात. मग इथं 70 झालं, इथं 20 झालं, इथे झालं 30 आणि इथे झालं 60. ठीक आहे. आता इथं 18 2 36 18 54 झालं मित्रांनो, 18 54 झालं. त्यानंतर राहिले किती, 16 राहिले. 16ला 18ने भाग जातो का, जात नाही, म्हणून 16च्या पुढे एक 0 दिलं आणि याला भाग घालायचा आहे. मग 8 1 दशांशापर्यंत आपण भाग घालूयात. जर आपल्याला दुसऱ्या कोणालाही 3.8 एवढी रक्कम आलेली असेल तर मग याला पुढच्या अंक साठी आपल्याला भागावं लागेल. ठीक आहे. पण आता आपल्याला सध्या एवढी रक्कम बस झाली. आता खालचा अपूर्णांक बघूया. 5 1 5 5 चौक 20 म्हणजे 4 भाग भेटलेले आहे किंवा 4 रक्कम भेटलेली आहे. आता सानियाला बघा, 8 1 8 8 3 24 झाली मित्रांनो. खाली किती उरलेले आहेत, खाली उरलेले आहेत 6. आता या ठिकाणी 6ला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह घेतलं, 6च्या पुढे एक 0 घेतलं. ठीक आहे. आणि 8 7 56 8 7 56 म्हणजे 3.7 ही रक्कम सानियाला आलेली आहे. त्यानंतर विनाचं बघा, 11 1 11 11 5 55 आणि 11 चौक 44. चौकाला बघा प्रत्येकाचा भाग किती रक्कम मिळालेली आहे हे आपल्याला समजलेलं आहे. वेदला किती भेटलेले, 3.8 रक्कम ही वेदला भेटलेली आहे. विजेला किती भेटली, 4 भेटलेली आहे. सानियाला 3.7 रक्कम भेटलेली आहे आणि वीणाला 5.4 रक्कम भेटलेली आहे. मग याच्यातील सर्वात जास्त रक्कम कोणती आहे, ती आहे बघा 5.4 रक्कम आहे. मग ही कुणाला भेटलेली आहे, ही भेटलेली आहे वीणाला. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 वीणा हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण आपण पाहूयात. विशिष्ट रकमेच्या 7/18 रक्कम आलोकला किंवा 2/5 पट रक्कम वेदला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम वीणाला दिली असेल तर अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त रक्कम कोणाला मिळाली असेल. 2017 सालच्या पेपर क्रमांक 1 ला आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. याच्या अगोदर काय विचारलं होतं की सर्वात कमी रक्कम कुणाला मिळालेली असेल. त्यानंतर अशाच प्रकारचा प्रश्न आलेला आहे आणि त्या ठिकाणी विचारलेला आहे की सर्वात जास्त रक्कम कोणाला मिळालेली असेल. आणि हा तिसरा त्याच प्रकारचा प्रश्न आहे, फक्त याच्यामध्ये काय विचारलेला आहे की सर्वात कमी आणि सर्वात जास्त रक्कम कोणाला मिळालेली आहे. ठीक आहे. मग आता आपण ज्या प्रमाणे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आपण करूया. 7/18 रक्कम कुणाला भेटली, आलोकला भेटलेली आहे. मग या ठिकाणी आलोक लिहून घेऊयात. आलोक याला भेटलेली आहे 7/18 रक्कम भेटलेली आहे. त्यानंतर वेद आहे, वेदला रक्कम किती भेटलेली आहे, ती भेटलेली आहे 2/5 भेटलेली आहे. त्यानंतर सानिया आहे, सानिया हिला रक्कम किती भेटलेली आहे, तर सानियाला 3/8 रक्कम भेटलेली आहे. आणि वीणा जी आहे या वीणाला किती रक्कम भेटलेली आहे मित्रांनो, 6/11 रक्कम भेटलेली आहे. आता आपण ज्याप्रमाणे
सांगितलं त्याप्रमाणे काय करायचं, अंशाला एक एक शून्य देऊन घेऊया. ठीक आहे. आणि आता याला बघूयात. 18 एक 18, 18 त्रिक 54, पुन्हा दशांश चिन्ह झालं आणि 18 8 126. त्यानंतर 5 एक 5, 5 चोक 20, 8 एक 8, 8 त्रिक 24, दशांश आलं 8 सती 56, 11 एक 11, 11 5 55 आणि 11 44. ठीक आहे. आता या ठिकाणी काय विचारलं आहे की सर्वात कमी, बघा काय विचारलेलं आहे, सर्वात कमी. मग आपण या ठिकाणी काय करूयात, सर्वात कमी रक्कम लिहून घेऊया. ठीक आहे. बघा सर्वात कमी कुणाला भेटलेली आहे, बघा सर्वात कमी रक्कम या ठिकाणी दिसते. मग ती भेटलेली आहे सानियाला. मग सानिया, सर्वात कमी रक्कम कुणाला आहे, सानियाला आहे. आणि सर्वात जास्त रक्कम जी आहे ती कुठं आहे, 3.84 आणि 5.4. मग याच्यामध्ये 5.4 ही रक्कम सर्वात मोठी आहे. ती कुणाला भेटलेली आहे, ती भेटलेली आहे वीणाला. ठीक आहे. ती कुणाला भेटली, वीणाला. मग सानिया आणि वीणा हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 सानिया आणि वीणा या ठिकाणी आहे. चला याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण पाहूयात. नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा 2025 यासाठी अतिशय महत्वाचा घटक असणारा तो म्हणजे संख्याज्ञान. आणि या संख्याज्ञानामध्ये त्रिकोणी संख्या यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न येतील हे आजच्या या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतील अशा प्रकारचे 4 प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी अभ्यासासाठी काढलेले आहेत. आणि त्यानंतर टीईटी 13 ते 24 प्रश्न आहेत, उदाहरणं आहेत, हे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ते सर्व स्पष्टीकरणासह सोडवून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, त्रिकोणी संख्यावर आधारित पहिला आहे हा कशा प्रकारचा असतो, तर बघा या ठिकाणी 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो, तर पाया दिलेला आहे. म्हणजेच एखाद्या संख्येचा पाया दिलेला असतो आणि त्यावरून त्या त्रिकोणी संख्या काढायची असते. मग 6 पाया याचाच अर्थ काय मित्रांनो, तर 6वी त्रिकोणी संख्या कोणती. एकदम सोपं आहे, 6वी त्रिकोणी संख्या कोणती. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, तर 6 दिलेला आहे म्हणजे 6 आणि त्याच्या पुढील जी संख्या आहे ती घ्यावी लागेल आणि त्याला भागिले 2 करावं लागेल. म्हणजे आपल्याला 6 पाया असलेल्या त्रिकोणी संख्या कोणती आहे ती आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. मग बघा, बेक बे, बेत्रिक 6, मग 3 गुणिले 7 जर केलं तर 7 त्रिक 21 आलेला आहे. म्हणजेच 6 पाया असणारी जी त्रिकोणी संख्या आहे ती कोणती असणार आहे मित्रांनो, ती असणार आहे 21. अगदी सोपं आहे. पाया दिल्यानंतर कशा प्रकारे त्रिकोणी संख्या काढायची, तर जो पाया दिलेला आहे त्याच्या पुढील संख्या घ्यायची आणि त्या दोघांचा गुणाकार करून त्याची निमपट पायाचा त्रिकोणी संख्या असणार आहे. याच्यानंतर अशाच प्रकारचं एक उदाहरण अजून एक घेऊयात. बघा, 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, म्हणजेच 21वी त्रिकोणी संख्या असा याचा अर्थ होतो. मग काय करायचं, 21च्या पुढे काय असतं, ते 22 असतं. मग बघा, 21 गुणिले 22 छेद 2 केलं. आता या ठिकाणी काय करायचं, तर आपण या ठिकाणी काटाकाटी करूया. बेक बे, बेक बे, बेक बे, म्हणजेच काय आलेलं आहे, 21 गुणिले 11 आलेला आहे मित्रांनो. मग बघा, 11 एक 11शी 1 हातचा आलेला आहे, 1 11 दोन्ही 22 आणि 1 23 होतं. म्हणजेच या ठिकाणी ते 31 ही काय असणार आहे, 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या असणार आहे. 231 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. हा पहिला प्रकार झाला. आता याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचं उदाहरणं कशी येतात हे आपण या ठिकाणी पाहूयात. 120 त्रिकोणी संख्या, तर तिचा पाया किती. बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्रिकोणी संख्येवरून तिचा पाया काढायचा आहे. अगदी सोपं आहे मित्रांनो. त्रिकोणी संख्या कोणती दिलेली आहे, त्रिकोणी संख्या ही दिलेली आहे 120. आता 120 ची दुप्पट करायची. बघा, 12 दोन्ही 24 म्हणजे काय झाले, 240 ही 120 या संख्येची दुप्पट झालेली आहे. आता मला सांगा, 240 या संख्येच्या जवळचा 240 पेक्षा लहान असलेली वर्गसंख्या कोणती आहे, ती आहे बघा 225 आहे. ठीक आहे. आणि 225 हा कशाचा वर्ग आहे रे, तर तो आहे 15 या संख्येचा वर्ग हा 225 आहे. म्हणजेच 15 या संख्येची किंवा 15 पाया असणाऱ्या संख्येची 120 ही काय येणार आहे, त्रिकोणी संख्या आहे.
किंवा 120 त्रिकोणी संख्या असेल तर तिचा पाया किती असणार आहे? 15 असणार आहे. आणि 15 हे उत्तर कुठं आहे? तर 15 हे उत्तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. बघा, दुसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये त्रिकोणी संख्या दिलेली असते आणि त्याच्यावरून आपल्याला पाया काढायचा असतो. आता अशाच प्रकारचं एक उदाहरण अजून पाहूया. पहा मित्रांनो, काय दिलेलं आहे रे? तर या ठिकाणी 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग आता 55 आपल्याला काय सांगितलेलं आहे? जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्या संख्येची काय करायची? दुप्पट करून घ्यायची. बघा, मग बघा 55 दोन्ही 110. आता मला सांगा मित्रांनो, 110च्या जवळचा 110 पेक्षा लहान असलेली वर्ग संख्या कोणती आहे? तर 110 पेक्षा लहान असलेला जो वर्ग संख्या आहे ती म्हणजे 100 आहे. काय आहे? 100 आहे. आणि 100 हा कशाचा वर्ग आहे रे? तर हा 10चा वर्ग आहे. म्हणजेच 10 हा काय असणार आहे? 55 या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे मित्रांनो. 55 या त्रिकोणी संख्येचा पाया काय असणार आहे? 10 असणार आहे. आणि या ठिकाणी बघा शून्य राहिलेला आहे, तर या ठिकाणी शून्य दिलं म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जो आहे तो काय असणार आहे? या 55 या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे. बघा, त्याच्यानंतर याच्या पुढचा प्रकार कोणता आहे? तर या ठिकाणी बघा हा तिसरा प्रकार आहे. तिसऱ्या प्रकारामध्ये कशा प्रकारची उदाहरणं हे विचारली जातात? तर बघा, 15 या त्रिकोणी संख्यानंतर क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती? काय विचारलेलं आहे रे? तर 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्या अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये बघा 15 ही काय दिलेली आहे? त्रिकोणी संख्या दिलेली आहे. ठीक आहे, मग 15 गुणिले 2 करूयात म्हणजे किती झालं? 30 आलेला आहे. मग 30 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे? ती आहे 25 मित्रांनो. ठीक आहे, आणि हा कशाचा वर्ग आहे रे? हा 5 या संख्येचा वर्ग आहे. बघा, ठीक आहे. आता काय म्हणतंय? 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 8वी म्हणताय. मग या ठिकाणी बघा मित्रांनो 5 केलं, कारण 15 या त्रिकोणी संख्येचा पाया हा 5 आलेला आहे. आणि त्याच्यानंतर 8वी त्रिकोणी संख्या म्हणजेच हा 8 जर केलं तर 8 आणि 5 13 हा काय झाला? त्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला मिळालेला आहे. मग आता काय करायचं? 13 गुणिले 14/2 केलं. आपल्याला माहित आहे की दिलेला एखाद्या संख्येचा पाया दिल्यानंतर त्याची त्रिकोणी संख्या कशी काढायची. मग या ठिकाणी बघा, बे 1 बे बे 7 14. मग या ठिकाणी 13 गुणिले 7 राहिलेला आहे. मग 13 7 91 आलेला आहे. आणि 91 हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे मित्रांनो. अगदी सोपं आहे. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे उदाहरण दिलेले असतील त्यावेळेला काय करायचं? जी त्रिकोणी संख्या दिलेला आहे त्याचा सर्वात अगोदर पाया काढून घ्यायचा आणि त्याच्या पुढील कितवी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. आता या ठिकाणी बघा नंतर म्हणतंय, नंतर अगोदर पूर्वी असे जे शब्द असतात तर ह्या शब्दाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. कारण नंतर म्हणल्यानंतर आता या ठिकाणी एक उदाहरण घेऊयात. बघा 1 2 3 4 5 6. ठीक आहे, आता बघा 4 नंतर दुसरी संख्या मग काय करावं लागेल? या 4 मध्ये 2 काय करावं लागेल? मिळवावं लागेल. 4 मध्ये काय करावं लागेल? 2 मिळवावं लागेल. आणि 4च्या अगोदर दुसरी संख्या जर म्हणलं तर काय करावं लागेल? 4च्या अगोदर दुसरी संख्या म्हणल्यानंतर 4 मधून 2 वजा करावं लागेल. अगोदर किंवा पूर्वी म्हणल्यानंतर वजा करावं लागेल. मग नंतर आल्यामुळे याच्यामध्ये काय केलं? आपण मिळवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी बघा 15 या त्रिकोणी संख्या नंतरची 8वी म्हटलं म्हणून हे या पायामध्ये पुढचे 8 काय केलेले आहेत? आपण मिळवलेले आहेत. अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण आपण पाहूयात. 120 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 25वी त्रिकोणी संख्या कोणती? अगदी सोपं आहे मित्रांनो. बघा, आता त्रिकोणी संख्या दिली ती लिहून घेऊयात आणि सगळ्यात अगोदर काय करायचं? आपल्याला तिचा पाया काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याचा काय करायचं आहे? पाया काढून घ्यायचा आहे. मग 12 2 24 म्हणजे 240. याच्या पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे? ती आहे बघा 225. हा वर्ग कशाचा आहे रे? हा 15चा आहे. ठीक आहे, आता या 120 या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला मिळालेला आहे तो आहे 15. आणि त्यानंतर पुढील कितव्या क्रमांकाची संख्या विचारलेली आहे? तो क्रमांक या ठिकाणी मिळवायचा आहे. मग 15 आणि 25 मिळून किती झाले बघा? ते होतात 40 मित्रांनो. ठीक आहे, मग 40 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आता हा पाया झाला. आपल्याला बऱ्याचदा टीईटी परीक्षेमध्ये फक्त एवढेच उदाहरण विचारलेले आहे की पाया किती आहे एवढाच प्रश्न विचारलेला आहे. पण याच्या पुढे
त्रिकोणी संख्या कोणती, अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यावेळेला काय करायचं, तर हा 40 पाया आहे, मग काय करायचं, 40 गुणिले 41 भागिले 2 केलं, बे 1 बे, बे 2 4 शून्य आलं, म्हणजे 20 गुणिले 41 आलं बघा। आता काय केलं, हे शून्य जशास तसं ठेवलं, बे 1 बे आणि बे 4 8 झालं, म्हणजे 820 ही काय असणार आहे, 25वी त्रिकोणी संख्या ही असणार आहे ना। 820 हा पर्याय कुठं आहे मित्रांनो, तर हा पर्याय बघा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे। तर तिसरा प्रकार हा सुद्धा आपल्याला समजला असेल। त्याच्यानंतर चौथा प्रकार जो आहे तो काय आहे, तर बघा 55च्या पूर्वीची 8वी त्रिकोणी संख्या कोणती। आता बघा आपण आतापर्यंत काय केलं रे, नंतरची संख्या काढली, आता या ठिकाणी पूर्वीची संख्या म्हणते, मग 55च्या पूर्वीची 8वी त्रिकोणी संख्या, मग काय करावं लागेल, पहिल्यांदा 55 या संख्येचा जो पाया आहे तो काढून घ्यावा लागेल। मग 55 गुणिले 2 बरोबर 110 आलं मित्रांनो, आणि 110 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे, ती आहे बघा 100। काय आहे, 100 आहे। कशाचा वर्ग आहे, हा 10चा वर्ग आहे, म्हणून 10 घेतलं, ठीक आहे। आता आपल्याला 55 या संख्येचा वर्ग किंवा 55 या संख्येचा पाया आपल्याला मिळालेला आहे, तो आहे 10। मग त्यानंतर काय म्हणतं, त्रिकोणी संख्या कितवी, 8वी त्रिकोणी संख्या, मग या ठिकाणी 8 लिहिलं। पण आता इथं बघा, आता इथं बेरीज द्यायचं की वजाबाकीचं चिन्ह द्यायचं, पूर्वीची म्हणते, पूर्वीची म्हणजे अगोदरची। मग समजा या ठिकाणी 10 आहे, 11 आहे, 12 आहे, 9 8 7, आता 10च्या अगोदर म्हणल्यानंतर, अगोदर म्हणलं की 9 आलं, 8 आलं, 7 आलं, म्हणजे कमी होत जातं ना। मग काय करावं लागेल, याच्यामध्ये सुद्धा 10 मधून 8 वजा करावे लागतील मित्रांनो, म्हणजे काय येणार आहे, 2 येणार आहे। आता 2 हा त्या संख्येचा पाया मिळालेला आहे, मग काय करावं लागेल, 2 गुणिले 3 भागिले 2 करावं लागेल, बे 1 बे, बे 1 बे, राहिलं किती रे मित्रांनो, 3 राहिलं, किती राहिलं, 3 राहिलं, म्हणजेच 55च्या पूर्वीची 8वी जी त्रिकोणी संख्या आहे ती कोणती असणार आहे, तर ती पर्याय क्रमांक 1 3 ही असणार आहे मित्रांनो। आता अशाच प्रकारचं एक उदाहरण आपण परत एकदा घेऊया। 120 त्रिकोणी संख्येच्या पूर्वीची या ठिकाणी अगोदरची सुद्धा येऊ शकतं बघा, अगोदरची, ठीक आहे, अगोदरची सुद्धा येऊ शकतं। क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती, या ठिकाणी त्रिकोणी संख्या विचारली मित्रांनो परीक्षेमध्ये, या ठिकाणी 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती एवढं सुद्धा येऊ शकतं। 5वी त्रिकोणी संख्या म्हणतं, मग 120 गुणिले 2 बरोबर 240 आलं। आता याच्या जवळचा वर्ग संख्या कोणती आहे, 225 आहे, मग 225 हा कशाचा वर्ग आहे, 15चा वर्ग आहे, म्हणजे 120 त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला मिळालेला आहे, तो आहे 15। मग याच्या पूर्वीची म्हणलं की वजा चिन्ह द्यायचं मित्रांनो, 5वी, मग किती आलं, 10 आलं, ठीक आहे। 10 हा पाया आलेला आहे, मग 10 गुणिले 11/2, बे 1 बे, बे 5 10, मग 5 गुणिले 11 बरोबर 55 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। आणि 55 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे। तर बघा आपण या ठिकाणी त्रिकोणी संख्या यावरील 4 प्रकारची उदाहरणं हे या ठिकाणी पाहिलेली आहेत। याच्यामध्ये पहिलं जे उदाहरण आहे तो पाया दिल्यानंतर त्रिकोणी संख्या काढणं हा एक प्रकार आहे, त्यानंतर त्रिकोणी संख्या दिल्यानंतर त्रिकोणी संख्येचा पाया काढणं, त्यानंतर त्रिकोणी संख्येच्या पूर्वीची संख्या काढणं तिसरा प्रकार झाला, आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे त्रिकोणी संख्येच्या नंतरची किंवा पुढची त्रिकोणी संख्या काढणं किंवा पाया काढणं हा एक प्रकार झाला। मग अशा प्रकारच्या 4 प्रकारची उदाहरणं ही आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात। आता टीईटी परीक्षेमध्ये या घटकावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहूयात। तर बघा टीईटी परीक्षेमध्ये विचारलेलं पहिलं उदाहरण काय आहे, 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारलेला आहे मित्रांनो, पाया विचारलेला आहे। तर बघा 10 या त्रिकोणी संख्येनंतर म्हणते, नंतर म्हणजे काय करावं लागेल रे, अधिक करावं लागेल, ठीक आहे। मग 10 या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घेऊयात पहिल्यांदा, ठीक आहे। 10 गुणिले 2 बरोबर किती झालं रे, 10 2 20 झालं मित्रांनो। मग 20च्या जवळचा जो वर्ग आहे तो कोणता आहे रे, 16 आहे, आणि तो कशाचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे, ठीक आहे। आता 4च्या नंतर कितवा म्हणतोय रे,
बघा 4च्या नंतर 8व्या क्रमांकाचं, मग या ठिकाणी 8 दिलं, 4 आणि 8 काय झालं 12 झालेला आहे. आणि 12 हा पर्याय या ठिकाणी कुठं आहे, तर 12 हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे. बघा या ठिकाणी सुद्धा सेम प्रश्न आहे, फक्त पाया विचारलेला आहे आणि त्रिकोणी संख्या फक्त बदल केलेली आहे. मग आपल्याला माहित आहे 15 गुणिले 2 बरोबर किती झालं 30 झालं. मग 30 पेक्षा लहान वर्ग संख्या आहे 25. ही कशाची आहे 5 या संख्येची आहे. आणि याच्या नंतर संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतो. मग 5 अधिक 5 बरोबर किती झालं मित्रांनो 10. म्हणजे याचा जो पाया आलेला आहे तो किती आलेला आहे 10 आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर राहणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. बघा 21 गुणिले 2 केलं 42 झालेला आहे. याच्यानंतर याच्यापेक्षा लहान वर्ग कोणता आहे बघा 36 असणार आहे. 36 कशाचा वर्ग आहे 6चा वर्ग आहे. मग 6 अधिक नंतर म्हणलं म्हणून अधिक लिहिलं किती आहे 7वी आहे म्हणून या ठिकाणी 7 लिहिलं मित्रांनो. 6 आणि 7 मिळून होता तर 13 आणि 13 हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. म्हणजे याचं उत्तर हे असणार आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे प्रत्येक घटकावर आधारित टीटी परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि आतापर्यंत कोणकोणते प्रश्न आलेले आहेत हे सर्व आपण याच्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 2013 ते 2024 पर्यंतच्या टीटी परीक्षेसाठी खड्यावर आधारित कोणकोणती उदाहरणं आलेली आहेत ही सर्व उदाहरणं स्पष्टीकरणासह आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर याच्यातील पहिलं जे उदाहरण आहे ते काय आहे बघा. मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला. तर आणखीन 1.5 तासांनी त्या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोन असेल. बघा आता मिनिट काटा आणि तास काटा हे घड्याळ आहे आणि हा मिनिट काटा कुठं आहे हा 12 वरती आहे. मग काटकोन कधी होईल एक तर 3 वाजले तर या ठिकाणी काटकोन होणार आहे किंवा जर 9 वाजतील तर या ठिकाणी काटकोन होणार आहे. म्हणजे 9 वाजता किंवा 3 वाजता आपल्याला काय दिसणार आहे काटकोन झालेला दिसणार आहे. तर आणखीन 1.5 तासांनी त्या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोन असेल अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी बघा 9 वाजले, या ठिकाणी 9 वाजलेले आहेत आणि हा दुसरा जो काटकोन दिसतो या ठिकाणी किती वाजलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी 3 वाजलेले आहेत. ठीक आहे. आणि 1.5 तासानंतर मग 1.5 तासानंतर या ठिकाणी वेळ किती होतो तर 9 आणि 10:30 वाजता किती अंशाचा कोन होईल असा तरी प्रश्न असेल किंवा 3 मध्ये जर 1.5 तास मिसळला तर या ठिकाणी 4:30 होतात. म्हणजेच 10:30 वाजता किंवा 4:30 वाजता दोन्ही काट्यामध्ये म्हणजे मिनिट काटा आणि तास काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल अशा प्रकारचा हा प्रश्न असणार आहे. मग हे उत्तर काढायचं अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो. काय करायचं तर बघा 11/2 याने काय करायचं मिनिटाला गुणायचं गुणिले मिनिट करायचं वजा 30 ने काय करायचं तासाला गुणायचं मित्रांनो तासाला म्हणजे h. ठीक आहे. बघा मित्रांनो 11/2 जशास तसं लिहून घेतलं. आता मिनिट किती आहे तर या ठिकाणी मिनिट आहेत 30 मिनिटं वजा 30 गुणिले तास किती आहेत 10 वाजून 30 मिनिटं म्हणून 10 घेतलं. आता बे आणि या ठिकाणी 15 दुनी 30 झालं. मग 15 × 15 = 15 चला 1 15 × 15 ने 65 म्हणजे 165 वजा 3 × 3 म्हणजे 300 आलं. बघा 165 वजा 300 याचाच अर्थ किती होतो 145 अंश. 145 अंशाचा कोन हा 10:30 वाजता 145 अंशाचा कोन होतो. ठीक आहे. परंतु या दिलेल्या पर्यायामध्ये 145 हे या ठिकाणी दिलेलं आहे का दिलेलं नाही. मग काय करायचं मित्रांनो मग आता राहिलेला दुसरा वेळ पहा 4:30चा आहे. मग 4:30 या ठिकाणी काय करूयात 11/2 गुणिले मिनिट किती होतात 30 वजा या ठिकाणी तास किती आहेत रे 30 गुणिले 4 आहे. ठीक आहे. तास 4 आहेत म्हणून या ठिकाणी 4 घेतलं. बे आणि या ठिकाणी 15 आणि 11 यांचा गुणाकार किती झाला 165 झाला वजा 3 × 12 म्हणजे 120 झालं. आता 165 मधून 120 वजा केले तर या ठिकाणी बघा
5 अशी 5 राहिलेले आहेत, 6 मधून 2 गेले, राहिले 4, म्हणजेच या ठिकाणी किती आलेला आहे, तर या ठिकाणी 45 अंश आलेला आहे. आणि 45 अंश हा जो पर्याय आहे हा कुठं आहे, हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात. खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात होणारे कोन एकरूप आहेत. विसंगत पर्याय कोणता, विसंगत पर्याय म्हणजे एकरूप नसलेला पर्याय कोणता आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आणि हे जे उदाहरण आहे हे कधी आलेलं आहे, 2019 सालच्या टीईटी परीक्षेसाठी आलेला आहे. मग आता पहिला आपण पर्याय पाहूयात. पहिला जो पर्याय आहे याच्यामध्ये काय आहे, 9:40 व 2:20. ठीक आहे. मग आता 9:40 काढूयात. 11/2 गुणिले मिनिटे किती आहेत, 40 वजा 30 गुणिले 9 आणि इकडल्या बाजूला काय करूयात, 2:20 काढूयात. 11/2 गुणिले 20 वजा 30 गुणिले 2. आता बघा, बे 1 बे, बे 2 4, 11 2 22 म्हणजे झालं 220 वजा 9 3 27 म्हणजे 270 झालं मित्रांनो. मग 270 मधून 220 गेले म्हणजे खाली किती राहिले, खाली राहिलेले आहेत 50 अंश वजा 50 अंश. परंतु वजा यामध्ये कोणाचं माप नसतं म्हणून या ठिकाणी आपण फक्त 50 अंश घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा, बे 1 बे, बे 10 20 आणि या ठिकाणी 110 वजा 3 2 6 म्हणजे 60 आलं. बरोबर किती आलं, 50 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 9:40 आणि 2:20 ला बरोबर 50 अंशाचा कोन होतो. म्हणजे पहिला जो पर्याय आहे हा कसा आहे, एकरूप आहे. बघा, आता या ठिकाणी आपण काय करूयात, या ठिकाणी दुसरा पर्याय घेऊन बघूयात. दुसरा पर्याय काय आहे, 4:25 आणि 8:35. ठीक आहे. आता 4:11/2 गुणिले 25 वजा 30 गुणिले 4. मग 25 1 25 ला 5 हात चाले 2, 25 1 25 2 27/2 वजा 3 चौक 12 म्हणजे 120 आलेला आहे. मग बे 1 बे, बे 1 बे, बे 3 6, बे 7 14 आणि 0.5 म्हणजे 137.5 वजा 120 जर केलं तर ते येतं 17.5 अंशाचा कोन हा 4:25 वाजता होतो. आता 8:35 वाजता किती अंशाचा कोन होतो तो आपण पाहूयात. मग 11/2 गुणिले 35 वजा 30 गुणिले 8. मग या ठिकाणी बघा, 11 5 55 ला 5 हातचे आले 5, 11 33, 33 आणि 5 होतात 38/2 वजा 8 3 24 म्हणजे 240. बे 1 बे, बे 1 बे उरला 1, बे 9 18 पुन्हा बे 2 4.5. मग 192 वजा 240 जर या ठिकाणी केलं तर ते किती येतं मित्रांनो, 47.5 अंश हा कोन या ठिकाणी येतो. मग या ठिकाणी जर बघितलं तर 4:25 जो कोन तयार होतो तो होतो 17.5 अंशाचा आणि 8:35 जो कोन होतो तो होतो 47.5 अंशाचा. म्हणजे हे दोन्ही कोन कसे आहेत, भिन्न आहेत. भिन्न आहेत म्हणजेच विसंगत आहेत. भिन्न आहेत म्हणजेच कसे आहेत, विसंगत आहेत. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. मिनिट काटा 12 असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला, तर आणखीन 2.5 तासांनी बघा, काटा व तास काटा यांच्यात खालील पर्यायापैकी किती मापाचा कोन असेल. आता आपण पहिल्यांदाच गणित पाहिलेलं आहे. 2021च्या टीईटी परीक्षेला आलेला गणित अशाच प्रकारचा आहे. तर या ठिकाणी मिनिट काटा 12 वरती आहे आणि तास काटा हा 3 वर किंवा 9 वर असल्यानंतर या ठिकाणी काटकोन होणार आहे. मग 9 वाजता 9च्या पुढे किती म्हणतं, 2.5 तासांनी दोन्ही काट्यामध्ये झालेला वेळ, दोन्ही काट्यामध्ये झालेला कोन हा विचारलेला आहे. मग 2.5 तासांनी म्हणजे 2 तास 30 मिनिटांनी. मग याच्यामध्ये मिळवल्यानंतर किती होतात बघा, 9 आणि 2 11:30 आणि या ठिकाणी 3 वाजता आणि त्याच्या पुढे 2 तास 30 मिनिटे जर मिळवली तर ते किती होतात, 5 तास 30 मिनिटे होतात. या दोन्ही मधील कोन काढून आपल्याला पाहायचा आहे. आता 11:30 कोन काढूयात. मग या ठिकाणी 11/2 गुणिले मिनिट वजा तास गुणिले 30 केलं. आता या ठिकाणी बघा
बे एक बे 15 दोन्ही 30, 15 एक 1505, हातचाला 1, 15 एक 15 आणि 1 16, 165 वजा 11 एक 33 म्हणजे 303 आलेला आहे. आता 330 मधून 165 वजा केलं किती राहतं तर बघा 330 मधून 165, 10 मधून 5 गेले, 5 उरलेले आहेत. त्यानंतर 12 मधून 6 गेले, खाली उरले 6 आणि 2 मधून 1 गेला, खाली उरला 1 म्हणजे 165 अंशाचा कोन हा या ठिकाणी होतो. आणि 165 अंशाचा जो कोन आपल्याला दाखवलेला आहे तो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी दाखवलेला आहे. मित्रांनो पहा, मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला. तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन काट्यात खालील पर्यायापैकी किती मापाचा कोन असेल. बघा आता या ठिकाणी हे घड्याळ आहे आणि मिनिट काटा कितीवर आहे, मिनिट काटा जो आहे तो आहे 12वर. मित्रांनो मग मिनिट काटा आणि तास काटा याच्यामध्ये कोन केव्हा होणार आहे. जर मिनिट काटा 12वर असेल तर तास काटा हा 3वर असला पाहिजे किंवा 9वर असला पाहिजे. मग या ठिकाणी 9 वाजलेले असतील किंवा 3 वाजलेले असतील. मग 3 वाजलेले जर असतील तर काय म्हणतं की 1.5 तासांनी म्हणजे 1 तास आणि 30 मिनिटांनी त्याच्यातला कोन हा आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच 4 वाजून 30 मिनिटांनी किती अंशाचा कोन होईल तो आपल्याला काढायचा आहे. किंवा 9 वाजता आणि 9 वाजल्याच्या नंतर 1.5 तासांनी म्हणजे 1 वाजून 30 मिनिटांनी किंवा 1 तास 30 मिनिटांनी म्हणजेच किती 10 वाजून 30 मिनिटांनी कोणता कोन होईल तो आपल्याला काढायचा आहे आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. मग या ठिकाणी 4 वाजून 30 मिनिटांनी कोणता कोन होणार आहे तो आपण पाहूयात. तर 11/2 गुणिले मिनिटं किती आहेत 30 आहेत वजा 30 गुणिले तास आहेत 4. मग बघा बे एक बे 15 दोन्ही 30, मग 15 एक 1505, हातचाला 1, 15 एक 15 आणि 1 16 वजा 3 चोक 12 म्हणजे 120 झाले. मित्रांनो आता या ठिकाणी 165 मधून जर 20 गेले तर बघा 5 राहिले, 6 मधून 2 गेले, खाली उरले 4, 0 म्हणजे 45 अंश मापाचा कोन हा या ठिकाणी होणार आहे. आणि हा पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतोय का, दिसत नाही. मग आता 9च्या पुढे 1.5 तास म्हणजे 10:30 वाजताचा कोन आपण बघूयात. 10:30 वाजता तास काटा व मिनिट काटा याच्यामध्ये होणारा कोन. मग त्यासाठी 11/2 गुणिले मिनिटं आहेत 30 गुणिले वजा 30 गुणिले तास आहेत 10. मग बे एक बे 15 दोन्ही 30, मग 15 11 165 झालं वजा 3 एक 3 म्हणजेच या ठिकाणी 300 झालं. मग आता या 300 मधून काय केलेलं आहे 165 गेलेले आहेत. मग बघा 10 मधून 5 गेले, खाली उरलेले आहेत 5. त्यानंतर 9 मधून 6 गेले, खाली उरले 3 आणि 1 म्हणजेच 135 अंशाचा कोन हा या ठिकाणी किती वाजता होतो 10 वाजून 30 मिनिटांनी होतो. आणि हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या व दुपारी 2 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल. 2016 सालच्या टीईटी पात्रता परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. आता एक लक्षात घ्या मित्रांनो की एका तासात काटकोन जो आहे तो 2 वेळा काटकोन होत असतो. 2 वेळा काटकोन होत असतो. फक्त 3 वाजता एकच वेळ काटकोन होतो. बघा एकच वेळ काटकोन होत असतो. मग आता बघा 10 ते 1 किती तास झाले 3 तास झाले. म्हणजे एका तासाच्या हिशोबाने जर बघितलं तर या ठिकाणी 6 वेळा काटकोन होणार आहे. आणि 2 ते 4 याच्यामध्ये जरी 2 तास असतील तरीही मित्रांनो 3 वाजता एकच वेळा काय होणार आहे काटकोन होणार आहे. म्हणजेच 2 ते 4 या वेळेमध्ये 3 वेळा काटकोन होणार आहे. 3 वेळा. मग 6 बघा 10 ते 1 मध्ये 6 वेळा काटकोन होणार आहे आणि 2 ते 4 मध्ये 3 वेळा काटकोन होणार आहे. मग या 6 मधून जर 3 गेले तर खाली किती उरतात मित्रांनो उरतात 3. मग ठिकाणी 3 हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी 3 हा पर्याय आहे. मित्रांनो खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारे कोन एकरूप आहेत त्यातील विसंगत पर्याय कोणता. तर बघा
पहिला पर्याय जो आहे तो 2:20 आणि 10:40 आहे. मग याच्यामध्ये आपण पाहूयात 2:20 मिनिटामध्ये किती अंशाचा कोन होतो. 11/2 गुणिले 20 वजा 30 गुणिले 2 केलं. बेक बे बेदा आहे 20. मग 11×10 110 वजा 3 2 6 म्हणजे 60 म्हणजे या ठिकाणी 50 अंशाचा कोन झालेला आहे. आता 11:40 पाहूयात. तर या ठिकाणी बघा 11/2 गुणिले 40 आलं वजा 30 गुणिले 10. मग बेक बे बे 2 4 20 20 11 2 22 220 वजा 3 300 म्हणजे 300 मधून जर 220 गेलं तर या ठिकाणी 80 अंशाचा कोन येतो. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे या ठिकाणी हे जे कोन आहेत हे विसंगत कोन आपल्याला पाहायला मिळतात. याच्यानंतर नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 2025 यासाठी सरलीकरण या घटकावरती आधारित काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. हे उदाहरणं कशा प्रकारे सोडवायचे अगदी सोप्या पद्धतीमध्ये हे या ठिकाणी आपण विश्लेषण करून सांगितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमधील जे पहिले उदाहरण आहे ते काय आहे बघा मित्रांनो. 4/5 अधिक 4/5 अधिक 4/5 छेदस्थानी 2/5 अधिक 2/5 गुणिले 6/5 अधिक 6/5 6/5 अधिक 6/5 7/5 अधिक 6/5 आणि छेदस्थानी 3/5. मग अशा प्रकारची उदाहरणं कशा प्रकारे सोडवायची. तर बघा सगळ्यात अगोदर काय करायचं मित्रांनो. या ठिकाणी वरती काय दिलेलं आहे 4/5. मग या ठिकाणी 4/6 लिहून घ्यायचा मित्रांनो आणि खाली 2/5 हा दिलेला आहे त्या ठिकाणी 2/6 लिहायचा. आता 2/6 कारण खालचे जो छेद आहे हा छेद कसा आहे सर्वसारखा आहे बघा 2/5 2/5 म्हणून या ठिकाणी 2/6 लिहून घेतला. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह जशास तसं दिलं. या ठिकाणी 6/5 आहे. मग या ठिकाणी काय करायचं 6/6 आणि छेदस्थानी 3/6 अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे मित्रांनो. आता याचं जे उदाहरण आहे या ठिकाणी काय आहे बघा 8n असं दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी बरोबर 8n लिहून घेतला. आता या ठिकाणी जर आपण काटछाट केली बघा तर बे 1 बे बे 2 4 ठीक आहे. बे 2 4 म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 2/6 आलेला आहे. त्यानंतर गुणिले 3 1 3 3 2 6 म्हणजे या ठिकाणी परत 2/6 आलेला आहे बरोबर 8n आलेला आहे. मग आता 2 आणि 2 ज्यावेळेला गुणाकार असेल त्यावेळेला काय होत असतो मित्रांनो. तर या ठिकाणी वरच्या घाताची बेरीज होते याचाच अर्थ 2/12 होतो. मग 2/12 बरोबर 8n होणार आहे. मग आता या ठिकाणी या 12ची जी फोड आहे ते आपण कशा प्रकारे करू शकतो. तर बघा या ठिकाणी 2/3 आणि कंसाचा 4 म्हणजे 3 चौक 12 अशा प्रकारे आपण या 12ची फोड केलेली आहे बरोबर 8n. मग आता बघा 2/3 म्हणजे 8 आहे मित्रांनो आणि 8चा काय झालेला आहे 4 आणि 8चा n आहे. मग या ठिकाणी n म्हणजेच काय येणार आहे 4 येणार आहे. म्हणजे 4 बरोबर n ही या ठिकाणी आपल्याला निघणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे तर n ची किंमत विचारलेली आहे. ती किती येणार आहे n बरोबर 4 अशा प्रकारे याचं उत्तर येणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी बघूयात. वर्गमुळात 2 याची किंमत किती आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. मग आता या ठिकाणी हे 2 किती वेळेस आहे रे तर बघा 2 हे 5 वेळेस आहे. ठीक आहे. मग 5 वेळेस असल्यामुळं काय करायचा 2चा 5 वेळेस गुणाकार करून घ्यायचा बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 घेतलं मित्रांनो. ठीक आहे. आता यात गुणाकार किती होतो बघा 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. मग आता काय करायचं हा 2 जशास तसा लिहायचा आणि 32 जे आलेला आहे तो 32 काय करायचा याचा घात करायचा आणि याच्या मध्ये काय करायचं या 32च्या वर अंशास ठिकाणी 31 घ्यायचा. 32 पेक्षा 1 न कमी असणारा काय घ्यायचा 31 घ्यायचा मित्रांनो. म्हणजेच याचं जे उत्तर होणार आहे ते काय होणार आहे 2/31 अशा प्रकारचं उत्तर हे याचं होणार आहे. आता अशाच प्रकारचा अजून एक प्रश्न जर आपण घेतला समजा या ठिकाणी बघा मित्रांनो वर्गमुळामध्ये 3 पुन्हा वर्गमुळामध्ये 3 पुन्हा वर्गमुळामध्ये 3. आता या ठिकाणी वर्गमूळ बघायचं आहे आपल्याला. मग या ठिकाणी 1 वर्गमूळ या ठिकाणी 2 आहे या ठिकाणी 3 आहे. मग 3 वेळेस वर्गमूळ आहे याचाच अर्थ काय होतं 2/3. मग 2/3 किती येतो मित्रांनो तर बघा 1 बे
बेदून 4 आणि 4 दोन्ही 8 म्हणजे 2चा तिसरा घात जो आहे तो येतो 8 येतो. ठीक आहे. मग काय करायचं, या 3चा 8 आणि 8 मधून 1 गेल्यावर खाली किती राहतात तर वरी राहतात 7, म्हणून या ठिकाणी 3चा 7/8वा घात अशा प्रकारे याचं उत्तर हे येणार आहे. ठीक आहे. आता वर्गमूळ कुठलंही असू द्या, वर्गमूळ कुठलंही असू द्या, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 2 घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे सोडवायचं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. तर या ठिकाणी बघा कंसामध्ये 0.07चा वर्ग अधिक 0.53 कंसाचा वर्ग अधिक 0.078 कंसाचा वर्ग छेदस्थानी 0.007चा वर्ग अधिक 0.053चा वर्ग अधिक 0.0078चा वर्ग अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे आणि बरोबर पुढे काय येणार आहे याचं उत्तर ते विचारलेलं आहे. मग काय करायचं मित्रांनो, सर्वात अगोदर बघा वरचा जो अंश आहे या अंशाची बेरीज करून घेऊयात. मग या ठिकाणी बघा 0.07 अधिक 0.53 अधिक 0.078. मग या ठिकाणी काहीच नाही, याचा अर्थ या ठिकाणी 0 असतो मित्रांनो. आता बघा 8 7 आहे आणि 3 10 आणि 7 17 7 चला 1 6.0 म्हणजेच वरचं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे, या सर्वांची बेरीज केली आणि ते उत्तर आलेलं आहे 0.678 कंसाचा वर्ग आलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर खाली जर बघितलं तर या ठिकाणी फक्त एक 0 हा जास्त आहे, म्हणून या ठिकाणी जर 0 दिलं तर खाली 0.0678 कंसाचा वर्ग अशा प्रकारे याची बेरीज झालेली. मग आता काय करायचं मित्रांनो, बघा या ठिकाणी दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत, 3 अंक आहेत आणि या ठिकाणी दशांश चिन्हाच्या नंतर 4 अंक आहेत. मग काय करायचं, दशांश चिन्ह आपल्याला काढून टाकायचंय. मग या ठिकाणी 678 छेदस्थानी पुन्हा 678 घ्यायचं. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी वरी जर बघितलं तर छेदस्थानी किती आहे, तर दशांश चिन्हाच्या नंतर 1 2 3 4 अंक आहेत, म्हणून या ठिकाणी 10,000 ने गुणायचं. बघा मित्रांनो, बघा काय करायचं, 10,000 ने गुणायचं. आणि या ठिकाणी किती दशांश चिन्हाच्या नंतर 1 2 3 अंक आहेत, म्हणून या ठिकाणी 1000 न गुणायचं. ठीक आहे. आता काय करायचं तर याचा भागाकार करून घेऊयात. मग भागाकार केल्यानंतर हे 3 0 कटले, हे 3 0 कटले, म्हणजेच या ठिकाणी बघा 6780 कंसाचा वर्ग आणि या ठिकाणी 678 कंसाचा वर्ग अशा प्रकारे याचं उत्तर आलेलं आहे. मग काय केलं बघा, या ठिकाणी भागाकार करूया. 678 1 678 आणि 678 10 6780 10चा वर्ग. मग 10चा वर्ग बरोबर काय येतो मित्रांनो, तर 10चा वर्ग बरोबर येतं 100. म्हणजेच या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते काय असणार आहे, तर ते 100 हे अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं एक उदाहरण पाहूयात. 3.268 छेद 2197 चे घनमूळ काढा. काय काढायचं आहे, घनमूळ काढायचं आहे मित्रांनो. मग काय करावं लागेल, सगळ्यात अगोदर बघा या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. ठीक आहे. मग या ठिकाणी अपूर्णांकात रूपांतर करून घेऊयात. मग बघा या ठिकाणी 3 गुणिले 2197 अधिक 268 आणि छेदस्थानी 2197. आता या ठिकाणी याचा गुणाकार करून घेऊयात. बघा 2197 गुणिले 3 केलं, 7 त्रिक 21 ला 1 हातचे आले 2, 9 त्रिक 27 28 29 ला 9 हातचे आलेले आहेत 2, 3 1 3 आणि 2 5 आणि 3 दोन्ही 6 म्हणजे 6591 आलेला आहे. आणि याच्यामध्ये परत काय केलं, 268 मिळवलेला आहे. बघा 268, मग 8 आणि 1 9 झालं, 9 आणि 6 1505 हातचाला 1 5 6 7 आणि 1 8 आणि 606. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते काय झालेलं आहे मित्रांनो, 6859 छेदस्थानी 2197. मग याचा काय काढायचं आहे आपल्याला, याचं घनमूळ काढायचं आहे. मग आता वगैरे तर हे 19 या 2197 हे 13 या संख्या. मग या ठिकाणी 13 1 13 13 1 13
किती उरले मित्रांनो, तर या ठिकाणी 6 उरले आणि छेदस्थानी 13 आलेला आहे. म्हणजे या 3.268 छेद 2197 याचे जे घनमूळ आलेलं आहे ते किती आलेलं आहे, 1.6 अंश छेद 13 हे या संख्येचं घनमूळ आलेलं आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचा जो प्रश्न आहे, याच्या पुढचं उदाहरण जो आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा, 2.4 गुणिले 2.4 अधिक 1.2 गुणिले 1.2 अधिक 2.4 अधिक 2.4 छेदस्थानी 2 गुणिले 1.2 अधिक 2.4 वजा 1.2 बरोबर किती. मित्रांनो 2.4 गुणिले 2.4 म्हणजे 4 चौक 1606 आलेला आहे, हातचा 1 आलेला आहे. त्यानंतर 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16 आणि 1 1707, हातचा आला 1, बेदोनी 4 आणि 1 5. म्हणजेच या ठिकाणी दशांश चिन्ह जे आहे ते 2 अंक सोडून होणार आहे. म्हणजे 505.76 अधिक 1.44 अधिक या ठिकाणी 4 आणि 4 8 होतात, म्हणजे 4.8 झालेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर छेदस्थानी 2.4 अधिक 1.2 अशा प्रकारे आलेला आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जर आपण बेरीज केली तर ही बेरीज काय येणार आहे, तर या ठिकाणी बघा 5.76 अधिक 1.44 अधिक 4.8 यांची बेरीज करूया. 6 4 10 ला 0, हातचाला 1, 8 8 16, 16 4 20 ला 0, हातचाला 2, 5 5 10 2 12. म्हणजे या ठिकाणी किती आलेला आहे, उत्तर वरती 12 आलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी 12 आलेला आहे. आणि खाली किती आहे, तर या ठिकाणी 2 दशांश म्हणजे 12 2 24 आणि 12 3 36 म्हणजेच या ठिकाणी 3 दशांश किती आलेला आहे, तर 3.6 हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. मग आता काय करायचं, या ठिकाणचा दशांश चिन्ह जे आहे, या ठिकाणचं जे दशांश चिन्ह आहे हे जर उडवून लावायचं असेल तर छेदस्थानी दशांश चिन्हानंतर 1 अंक आहे म्हणून अंशस्थानी काय करायचं, 10 ने गुणायचं आणि छेदस्थानी 36 घ्यायचं. ठीक आहे. मग आता याचा आपण करूयात. 12 1 12, 12 3 36, 12 3 36. मग 10/3 हे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. 10/3 हे काय असणार आहे, याचं उत्तर हे असणार आहे. मग 10/3 याला जर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात केलं तर काय होतं, तर 10 3 त्रिक 9 होतं. 3.1/3 अशा प्रकारे सुद्धा याचं उत्तर हे येऊ शकतं. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो या ठिकाणी पाहूयात. हे बघा, तर कंसामध्ये 4.1/2 अधिक 2.1/4 कंस बंद भागिले दुसऱ्या कंसामध्ये 4.1/2 वजा 2.1/4 बरोबर किती. बरोबर किती अशा प्रकारचं उदाहरण आहे. मग या ठिकाणी बघा 4 2 8, 8 आणि 1 9 झालं मित्रांनो. मग या ठिकाणी आपण 9/2 अधिक 4 2 8 आणि 1 9/4. ठीक आहे. हा पहिला कंस झालेला आहे. त्यानंतर भागिले दुसऱ्या कंसामध्ये 4 2 8 आणि 1 9/2 वजा 4 2 8 आणि 1 9/4 अशा प्रकारचं उत्तर हे आलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी छेद कसा आहे, वेगळा आहे. मग या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची, छेद समान करून घ्यावा लागेल. मग या ठिकाणी 2 न जर गुणलं तर या ठिकाणी जो 2 आहे या ठिकाणी 4 होणार आहे. मग 9 गुणिले 2 छेदस्थानी 2 गुणिले 2 अधिक 9/4 भागिले 9 गुणिले 2 2 गुणिले 2 वजा 9/4. ठीक आहे. आता बघा 9 2 18,
आणि 18 आणि 9 याचं जर उत्तर बघितलं तर ते येतं 27/4 येतं मित्रांनो, भागिले या ठिकाणी 9 2 18, 18 मधून जर 9 गेले तर खाली उरतात 9/4. ठीक आहे. आता या ठिकाणी भागाकार आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, भागाकार करत असताना पहिला जो अपूर्णांक आहे तो जशास तसा लिहावा लागेल आणि भागाकाराच्या ठिकाणी या ठिकाणी गुणाकार करून याची व्यस्त घ्यावी लागेल, म्हणजे 4/9 होणार आहे. मग 4 कटलं, हे 4 कटलं, 9 1 9, 9 3 27, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, ते येणार आहे 3, म्हणजेच पर्याय क्रमांक सी 3 हे याचं उत्तर येणार आहे. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा. धन्यवाद.